आपण पाहत आहात नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ लोकमान्य न्यूज महाराष्ट्र. नमस्कार. आपला लोकमान्य न्यूज महाराष्ट्राचा आजचा पॉडकास्ट आपल्या घेऊन जाणार थेट अवकाशात, म्हणजे भारतीय इनोव्हेटरने पाली ते नासा प्रवास करून जिंकलेल्या गॅलेक्टिक इम्पॅक्ट पुरस्काराबाबत अधिक जाणून घेण्यासाठी. नमस्कार, मी संदेश उदेकर. आपण पाहताय लोकमान्य न्यूज महाराष्ट्र. लोकमान्य न्यूजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. नासा स्पेस ऑफ चॅलेंज 2025च्या या जागतिक लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये आपले भारतीय इनोव्हेटर प्रतीक प्रकाश जाधव यांनी ॲस्ट्रोस्वीपर्स या संघाचे नेतृत्व करून गॅलेक्टिक इम्पॅक्ट या महत्वाच्या पुरस्काराचे विजेते ठरले आहेत. आणि हे सुद्धा 167 देशांमधून आलेल्या कॉम्पिटिटर मधून प्रथम क्रमांकाचं मान त्यांनी पटकावलेला आहे. ही बाब आपल्या भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. महत्वाचं म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामधील पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्र येथील तरुण ज्यांनी पाली ते नासा अशी गगन भरारी घेतली आहे, आज ते आपल्या सोबत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पाली ते नासा त्यांनी प्रवास कसा केला, कसं ते कॉम्पिटिशन जिंकलं. नमस्कार. नमस्कार, माझं नाव प्रतीक प्रकाश जाधव. मला ॲस्ट्रोस्वीपर्स या टीमला लीड करायचं सौभाग्य भेटलं. आणि मुळात म्हणजे माझ्या टीममध्ये 4 देशातील मुलं होती. त्यात भारतातील आम्ही 3. मी महाराष्ट्रातून. माझी टीममेट प्रगतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एक CA आहे वयाच्या 24 वर्षी. तिने JP मॉर्गन चेस सारख्या कंपनीमध्ये काम केलं पहिले. आणि प्लस तिच्याकडे अजून सुद्धा 4-5 प्रोफेशनल डिग्री आहेत. ती चेन्नईची आहे. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे टीममध्ये अजून एक हर्षिव होता, तो गुजरातचा आहे, सुरतमधून. अपोलो फार्माच्या वेबसाईटवर तो काम करतो. त्या व्यतिरिक्त बाकी 3 देश असे होते की फिलिपिन्समधून शर्लिन जसं इंडियामध्ये CA असतं, त्यांच्याकडे CPA त्याला म्हणतात. शी इज अ CPA चार्टर होल्डर. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे पण अजून खूप सारे वेगळे डिग्रीज आहेत. सो शी वॉज फ्रॉम फिलिपिन्स. इजिप्तमधून झेनाब नावाची मुलगी होती. शी इज अ मशीन लर्निंग AI एक्सपर्ट. ती सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजर आहे तिच्या फील्डमध्ये. आणि जर्मनीमधून योसरा. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिने तिचं लंडन विद्यापीठातून अंडरग्रॅड केलं आहे, जर्मनीमध्ये मास्टर्स केलं आहे. सध्या ती एका फ्रान्सची मल्टीनॅशनल टीमला मॅनेज करते. तर हे असे मी 6 जण एकत्र आलो. आणि मी त्यांना वेगवेगळ्या जगातले इव्हेंट्स होते, त्यांना भेटलो मी व्हर्च्युअली. तिथे आमची ओळख झाली आणि मग आमचं एक खूप सारे नॉलेज शेअर झालं. आणि मग तेव्हा मला जेनाकडून कळलं की असा इव्हेंट आहे, आपण एकत्र येऊन करू शकतो का काम. त्यांनी माझ्या टीमला माझी आयडिया पिच केली, त्यांना आवडलं. आणि मग ह्या प्रकारे आम्ही असे एकत्र आलो. ही कल्पना कोणाची, म्हणजे हा प्रोजेक्ट आपण तिथे प्रेझेंट करायचा, ही कल्पना कोणाची? तर थोडक्यात म्हणजे जेनाबी जेव्हा मला अप्रोच केलं फर्स्ट, तर मला तिने सांगितलं की यावर्षी एक युनिक टॉपिक आहे, कमर्शियलायझेशन ऑफ लो अर्थ ऑर्बिट. आणि त्यात आम्हाला एक बिझनेस मॉडेल तयार करायचा होता. आणि तिला माहिती होतं की मला बिझनेस मॉडेल आणि याच्यामध्ये आवड होती. आणि प्लस स्पेस टॉपिक एकत्र आलाच. आणि सिन्स मी माझ्या MBAचं प्रिपरेशन करतो, तर मला तो टॉपिक एक सूट झाला. तर त्यामुळे ती मला बोलली की काम कर प्रत्येक, तू टीम लीड कर, तुला हवे तशी मी मदत करते. आणि त्या प्रकारे मी तुझा पूर्ण आयडिया एक पीच तयार केलं, एक आयडिया, एक संरचना तयार केली. आणि एक त्या थ्रू मी लोकांना पिच केलं, अप्रोच केलं. आय थिंक मी 20+ लोकांना अप्रोच केलं असं स्टार्टिंगमध्ये. त्या थ्रू मग मी शॉर्टलिस्ट करत मग ही टीम पूर्ण तयार केली. आणि मग पूर्ण आयडिया माझी होती, कल्पना माझी होती. बट आय स्टील गिव्ह द क्रेडिट, कारण की एक्झिक्युशन करणं, आयडिया करणं एक वेगळा भाग झाला, त्याला एक्झिक्युशन करणं सुद्धा एक मोठा महत्वाचा भाग आहे. तर आय थिंक माझ्या टीमचं माझ्यापेक्षा खूप जास्त मोठा हातभार की त्यांनी त्याला एक्झिक्यूट केलं. आणि माझ्या आयडियाजला पूर्ण मी त्याला रियालिटीमध्ये आणता आला मला. ॲस्ट्रोस्वीपर्स म्हणजे तुम्ही ॲस्ट्रोस्वीपर्स संघाचं नाव ठेवले आहात. ॲस्ट्रोस्वीपर्स म्हणजे काय आणि का तुम्ही असं संघाचं नाव ठेवलं? ठीक आहे. तर ॲस्ट्रोस्वीपर्सची आयडिया मी 16 वर्ष मागे घेऊन जाईल. लहानपणापासूनच मला फेसबुकवरती स्वतःला ॲस्ट्रो प्रतीक आणि ॲस्ट्रो बॉय बनवण्याची आवड होती. खूप लोक त्याचा मस्करी उडवायचे आणि खूप मुलं त्याला सहरानं करायचे. तर तिथून मी ते नाव तसंच ठेवलं कायमचं. माझ्या इंस्टाग्राममध्ये सुद्धा ॲस्ट्रो प्रतीक हे कायम गेले 16 वर्ष असंच नाव आहे. तर तिथून माझ्या डोक्यात होतं की यार मला ॲस्ट्रो ह्या डोक्यात ॲस्ट्रो वर्ड आला पाहिजे. आणि प्लस ॲस्ट्रो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी तर आलंच. आणि स्वीपर म्हणजे की आता एवढा कचरा आहे आपल्याकडे, पालीत घंटागाडी रोज येते. तर विचार केला चला आपण आता पालीत जसं कचराची साफसफाई होते, तर पृथ्वीचाही वरचा कचरा साफ झालाच पाहिजे. तो ॲस्ट्रो स्वीपर्स ही अशी आयडिया 2 ठिकाणून आली. आणि माझ्या टीमलाही ते नाव आवडलं, कारण त्याला थोडंसं एक बॅकग्राऊंड पण होतं, हिस्ट्री होतं. तर आम्ही मग वी वेंट अहेड विथ दिस नेम. त्यानंतर तुम्हाला आता जागतिक लेवलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भेटलाय, त्यात तुम्ही विजेते झालेला आहात. तर गॅलेक्टिक इम्पॅक्ट म्हणजे काय, हा पुरस्कार नक्की काय आहे, त्या संदर्भात तुम्ही पहिलं तर म्हणजे याच्यामध्ये एक साधारणपणे 167 कंट्रीज आहेत.
14 स्पेस एजन्सीज पार्टनर आहेत. तर त्याच्यामध्ये नासा आहे, इस्रो आहे, जपानचं जॅक्सा आहे, युकेचं युके स्पेस एजन्सी आहे, युरोपचं ESA थोडक्यात युरोपियन स्पेस एजन्सी आहे, मग अर्जेंटिना UAEचं आहे. असे 14 पार्टनर्स आहेत. तर याच्या थ्रू हा वन ऑफ द वर्ल्ड बिगेस्ट ग्लोबल इव्हेंट आहे. आणि असं खूप क्वचित होतं की लोक एवढ्या देशातून लोक एकत्र येऊन कुठला इव्हेंट करतायत. तर साधारणपणे आय गेस तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये बघता, चेस बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाडमध्ये बघता, आणि मग हा तर वर्ल्डमधला बिगेस्ट इव्हेंट आहेच. त्याही व्यतिरिक्त गॅलेक्टिक इम्पॅक्टचा अर्थ असा झाला की एका प्रोजेक्टमुळे पृथ्वीला आणि युनिव्हर्सला त्याचा कसा फायदा होऊ शकतो. तर असे अजून पण बरेच अवॉर्ड आहेत. एकूण 10 विजेते निवडले जातात. तर गॅलेक्टिक इम्पॅक्ट त्यातला वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस आहे, कारण की त्याच्यामध्ये स्टार्टअप्स वगैरे उभे राहू शकतात. अपार्ट फ्रॉम दिस आर्ट आहे, स्टोरी टेलिंग आहे, एक लोकल इम्पॅक्ट पण आहे की कोणी लोकली कसं एक हे प्रभाव टाकू शकतो. एक बेस्ट मिशन कन्सेप्ट आहे, बेस्ट यूज ऑफ सायन्स आहे, बेस्ट यूज ऑफ डेटा आहे. तर अशा कॅटेगरीज आहेत आणि त्यातून मग ते निवडतात. एक प्रत्येकाचे वेगवेगळे विनर निवडतात. या स्पर्धेमध्ये सहभागी कसे झालात आपण आणि कशा पद्धतीने हे काम स्टार्ट केलं? तर साधारणपणे मी खूप सारे इव्हेंट्स, जसं आधी बोललं की इव्हेंट्स केलेत. तर मेकॅन्झीचा एक इव्हेंट केला होता. इथे माझी झेनासोबत ओळख झाली होती. आम्ही एकाच कोहर्टमध्ये होतो. कोहर्ट अर्थात आम्ही एकाच बॅचमध्ये होतो. तेव्हा आम्ही सहज एक डिस्कशन केलं की स्पेस आणि बिझनेस आणि बरेचसे आम्ही टॉपिक तेव्हा डिस्कस केले होते. तर तेव्हा मला माहिती नव्हतं की असं काही टॉपिक येणार आहे, पण आमचं डिस्कशन चालू होतं. आणि कधी होतं ना की कोइन्सिडन्स होतं एक प्रकारे, की नेमकं आम्ही जे डिस्कस केलं त्याच्यावर टॉपिक आला. तिने मला अप्रोच केलं की ती गेल्या 5 वर्षात भाग घेते आणि ती कधीच पहिल्या दुसऱ्या स्टेजच्या तिला पुढे जाता नाही आलं. तर तिच्या मनात एक होतं खंत की मला एकदा जिंकायचं आहे इव्हेंटमध्ये. तर मग तेव्हा तिने मला अप्रोच केलं. तिने सांगितलं, प्रतीक आय फील की तुला बिझनेसबद्दल आयडिया आहे, तू MBA तयारी करतोय, तुला फायनान्सबद्दल आवड आहे आणि प्लस तुला स्पेसबद्दल खूप काय माहिती आहे, म्हणजे थोडक्यात एक स्पेस एन्थुझियास्ट आहेस. तर आय फील की हा टॉपिक जो आहे लो कमर्शियलायझेशन ऑफ लो अर्थ ऑर्बिट, जो थोडा युनिक टॉपिक होता यावर्षी, तर तो तुला सूट करेल आणि मे बी आपण एक टीम फॉर्म करू शकतो. आणि अशा प्रकारे मग तिच्याकडनं मला आयडिया भेटली. सो तिचे आभार. तिच्यामुळे हे टॉपिक कळलं आणि मग आम्ही ह्याच्या थ्रू पुढे गेलो. जसं की आधी सांगितलं की टीम वगैरे एकत्र आली. अंतराळातील हा कचरा आहे जो सामान्यासाठी धोकादायक का आहे? तर आता तुम्ही विचार करा की आता प्रत्येक गोष्ट, नेट इंटरनेट पकडा, तुमचं गुगल मॅप पकडा, हे सॅट वरती काम करतं. म्हणजे सगळं सॅटेलाइट इमेजेस आले, तुमचं वेदर सॅटेलाइट वरती आलं. ह्याला साधारणपणे एक बारीकचा पार्टिकल जरी ठोकला जाऊन 2 mm किंवा 3 mm चा, तरी पूर्ण सॅट उद्ध्वस्त होऊ शकतात. आणि एक पार्टिकल ठोकला की त्याच्यात हजारो लाखो तुकडे होणार. ते हजारो लाखो तुकडे पण अजून काहीला जाऊन इम्पॅक्ट करणार, मग ते अजून वाढत जाणार. ते एक चेन रिॲक्शन क्रिएट होते. आणि ह्यालाच एक साधारणपणे केसलर सिंड्रोम नावाचं म्हणतात, की हे भविष्यात होऊ शकतं. ग्रॅव्हिटी नावाचा पिक्चर आहे. तर प्रेक्षक नक्कीच युट्यूबवर जाऊन ग्रॅव्हिटी सर्च करू शकतात. आणि ग्रॅव्हिटीमध्ये एक क्लिप आहे या मूवीमधली, खूप छान क्लिप आहे. त्यात तुम्हाला समजेल की नक्की याचा अर्थ काय असतो. तर मग हा धोका फक्त सॅट पुरता मर्यादित नाही. तुमचं सॅट, तुमचं टेलिकम्युनिकेशन, तुमचं इंटरनेट, वायफाय, आता स्टारलिंक जे येणार आहे, तर याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. साधारणपणे 1 ट्रिलियन प्लसची आता भारताची इकॉनॉमी आहे, ऑलमोस्ट लाईक अराउंड 4 ट्रिलियन. स्पेसमध्ये सुद्धा 1 ट्रिलियनचा इकॉनॉमी आहे प्रॉपर आहे. सगळं त्याचं वर्थ आहे पकडलं गेलं तर. तर त्याला हा इम्पॅक्ट करू शकतो. साधारण एक पार्टिकलमुळे एक केसलर सिंड्रोम तयार होऊन पूर्ण ते नष्ट होऊ शकतं. अवकाशालाही क्रेडिट स्कोरची गरज का आहे? म्हणजे तुम्ही प्रोजेक्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला अवकाशालाही क्रेडिट स्कोर मध्ये मोजता येऊ शकतं, म्हणजे कसं काय? तर ह्याची कल्पना मला अशी आली, दोन भाग आहेत त्याला. एक तर आपण साधारणपणे किल्ले चढतो, तर किल्ले चढताना कार्बन फुटप्रिंट नावाचा प्रकार असतो, की मी जर किल्ला चढला तर कुणाला कळलंही नाही पाहिजे की ते काल कोणी किल्ला चढून गेलाय, बरोबर. पण आपण गेलं की कचरा करतो, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे खूप कचरा करतो. ते कळतं की नक्कीच इथे काल रविवार होता, म्हणजे काल खूप इथे कोणी लोक येऊन गेलेत, किल्ला चढून गेलेत. स्पेस पण असंच झालं. लोक जातात, सॅटेलाइट्स लॉन्च करतायत, इस्रो झालं, चायना झालं, रशिया झालं, पण कुणी हा विचार नाही करत की तो कचरा तिथे तयार होतो, त्याचं काय करायचं आपण. आणि दुसरा आयडिया म्हणजे बँकेमध्ये असं स्कोर असतो, सिबिल स्कोर, हे क्रेडिट स्कोर. त्याच्यावर तुम्हाला ठरतं की लोन मिळेल का नाही मिळणार, बरोबर. तर तिथून आम्ही आयडिया घेतली की मे बी स्पेससाठी आपण असं केलं पाहिजे काहीतरी. कारण की आज भारत लॉन्च करतोय, US आहे, रशिया आहे, चायना आहे, खूप मोठे प्लेयर्स आहेत. पण लेट्स से उद्या पाकिस्तानला या फील्डमध्ये यायचं असेल, सो दे कॅन ऑल्सो से की इंडिया लॉन्च करतात, आम्ही पण इंडियाचे 800 आहेत, आम्ही पण 800 लॉन्च करणार. या मग असं मग काय त्याला मर्यादाच राहणार नाही, सगळे उत्सुक लॉन्च करत जातील. तर ह्याला काहीतरी कॅप टाकला पाहिजे की अरे कोण किती लॉन्च करेल, कसं लॉन्च करेल. तर मग आम्ही हा स्कोर खूप सारे कॅल्क्युलेशन्स केले, फॉर्म्युला तयार केला. आणि प्रत्येक कोणत्याला एक स्कोर असाइन होईल आणि फ्युचरमध्ये जरी कोणी लॉन्च केलं त्यालाही आपल्याला एक स्कोर देता येईल. त्यामुळे काय होईल, एक अकाउंटेबिलिटी राहील की मी लॉन्च करतोय, तर मी त्यासाठी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे की मी लॉन्च फक्त नाही करायचा तर पुढचा विचारही करायचा.
की ह्याच्यामुळे बाकीच्यांना कसा परिणाम होईल, स्पेसमध्ये कचरा कसा राहील आणि त्या पुढे काय करता येईल. तर हे सगळे संकल्पना आखून आम्ही क्रेडिट स्कोरचा विचार केला की स्पेस ऑल्सो नीड्स अ क्रेडिट स्कोर. क्रेडिट स्कोर, अवकाशालाही क्रेडिट स्कोरची गरज का आहे आता त्यांनी स्पष्टीकरण पूर्ण प्रॉपरली सांगितलेलं आहे. तर त्यांच्याकडनं अधिक त्या क्रेडिट स्कोर संदर्भात जाणून घेणार आहोत. या क्रेडिट स्कोर म्हणजे तुम्हाला कसा भेटला की हा क्रेडिट स्कोर आहे अवकाशाचा, कसं काय? खूपच छान प्रश्न आहे हा. आणि मी सुद्धा पहिले हाच विचार केला की भारताच्या 800 सॅटेलाइट आहेत, सॅट्स आहेत, 800 प्लस आहेत, युएसचे ऑलमोस्ट 20,000 प्लस आहेत. तर हा प्रश्न आला की यार आपण जर स्कोर तयार केला तर ऑब्व्हियसली आहे की युएसला आपण रिस्क मध्ये दाखवूया, इंडिया रिस्क मध्ये जाईल आणि एक न्यू कमर कुठल्या कंट्री आला, लेट्स से पाकिस्तान UAE, तर त्यांचं स्कोर कमी असणार. तर आय थॉट की हे अनफेअर झालं. आपल्याला एक असं सिस्टम डेव्हलप करायला लागेल की तुमचे 800 सॅटेलाइट असू द्या किंवा 2000 असू द्या, सगळ्यांना समान बघायचं. तर ह्यावरती मग मला नासाकडनं एक स्पेशल थँक्स की त्यांनी मला एक सॉफ्टवेअर पाठवलं. त्याला एक सॉफ्टवेअर रिक्वेस्ट केलं, त्याला माझी पूर्ण आयडिया पिच केली, त्यांनी मला एक सॉफ्टवेअर तिथं सेंड केलं आणि त्यात आपल्या पालीचाच ॲड्रेस आहे. तर आपला पालीचा ॲड्रेस आता नासापर्यंत नक्कीच गेलाय. आणि दुसरं म्हणजे मी US एअरफोर्सकडे त्यांचा पण डेटा घेतला की जगात जेवढे सॅट्स आहेत तर ते पूर्ण ट्रॅक करतात US एअरफोर्स. त्यांच्याकडे मी परत स्पेस ट्रॅकवर जाऊन तो पूर्ण डेटा घेतला. आणि लक्झमबर्गमध्ये पण एक स्पार्क नावाचा डेटा सेट आहे, तिथल्या सायंटिस्ट लोकांनी एकत्र एक डेटा तयार केला होता. तर जगात जेवढे सॅटेलाइट त्यांचे इमेजेस सगळे त्याच्यामध्ये आहेत. तो डेटा त्यांनी मला, थँकफुल टू देम की त्यांनी तो सुद्धा मला डेटा दिला. तर असा 3 पूर्ण डेटा एकत्र घेतला आम्ही. त्यात मागे त्यांच्यावरती परत सॉफ्टवेअर मागितलं, डास म्हणजे थोडक्यातच डेब्रिस असेसमेंट सॉफ्टवेअर. या त्याला घेऊन मी खूप सारे रिसर्च केले. सगळे सॉफ्टवेअरवरती सगळ्या सॅट्सवरती त्यांचा एक आधार कार्ड सारखा नंबर असतो, तो टाकायचा आपण. त्याच्यावर खूप सारी माहिती भेटते, ती माहिती काढली, त्याच्यावरती अनालिसिस केला आणि आम्ही एक फॉर्म्युला इन्व्हेंट केला की एक असा फॉर्म्युला की तुम्ही एक सगळ्यांना बायस राहील तो थोडक्यात, की US आणि इंडियाला अनफेअर नाही होणार आणि पाकिस्तानला जास्त ऍडव्हान्टेज नाही भेटणार. सगळ्यांना एक समान रूपी एक फॉर्म्युला तयार करता येईल. आणि बाकी जर इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही ॲस्ट्रो स्वीपर्स टाईप करू शकता, ॲस्ट्रो स्वीपर्स नासा. तिकडे आमचा प्रोजेक्ट सबमिटेड आहे, तिथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स पूर्ण भेटतील की काय फॉर्म्युला आहे, कसे कॅल्क्युलेशन्स आहेत वगैरे, टेक्निकल डिटेल्स आहेत, तुम्हाला सगळं भेटून जातील. तर सर्वात महत्वाचा प्रश्न की हे जे तुमचे यश आहे ते तुमचे संघाच्या टीमचे आहेच, पण त्या मागेही एक महत्वाचा आधार आणि एक पाठबळ असतं, ते म्हणजे आपल्या कुटुंबाचं असतं. आणि ते कुटुंबाचा आधार आणि पाठबळ तुम्हाला कशा पद्धतीने भेटलं, आई वडिलांचा सपोर्ट कसा होता, काय सांगाल त्याबद्दल? हा खूपच इमोशनल क्वेश्चन झाला. बट मी याला असं म्हणेल की तुम्ही कधी कधी आयुष्यामध्ये खूप जास्त अपयश बघता, एक स्वप्न बघता, त्यात अपयश येतं. तर तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती कधी गिव्ह करू नका, ते तुम्ही स्वप्नांवरती विश्वास ठेवत राहा. तर मी लहानपणी एक असंच नासा ॲस्ट्रो हा स्वप्न बघितला होता. तो अशा स्वरूपात भेटेल माहिती नव्हतं, पण ऍटलीस्ट मी गिव्ह नव्हतं केलं माझ्या ड्रीम्सवरती. आणि त्या ड्रीम्सला सपोर्ट करण्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे तुमच्या आई वडिलांचा असतो, फॅमिलीचा असतो. कारण जर मी स्वतःवरती जर गिव्ह केलं तर त्यांनी गिव्ह नाही केलं. तर त्यांच्याकडे सुद्धा खूप जास्त बॅकअप होता की तू करू शकतोस. ते खूप जास्त पेशंट राहिले. आणि प्लस मी काय करतो हे कुणाला कळतही नव्हतं की एक सिव्हिल इंजिनियर आहे, तो असं नासावरती काम करतोय वगैरे, त्यांनाही थोडंफार आयडिया होती, पण पटत नव्हती की असं कसं शक्य आहे. या थोडं युनिक झालं ते. पण त्यांनी तो विश्वास ठेवला. मला दिवस रात्र काम करायचं होतं, मला ते काम करता आलं. त्यात मला बाकीचं माझं जॉब सोडायला लागलं त्यासाठी. जॉब सोडून मी पालीमध्ये गेले 6 महिने आहे. तर त्यांनी त्याला सपोर्टही केला, तर त्याचा खूप मोठा आभार की त्यांनी सपोर्ट केलं. जास्त काही कल्पना नसताना सपोर्ट केलं. आणि बाकीचं टीममेट्स आहेत आणि फॅमिली पण आहेत की तुम्ही जेव्हा एवढे वर्ष अपयश खाता खूप साऱ्या ठिकाणी, UPSCचं अपयश झालं एक प्रकारे, अजून खूप सारे अपयश आले, तर फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर फॅमिलीने गिव्हअप केलं तर तुम्ही डिप्रेस व्हाल. आणि आज जगच असं आहे की तुम्हाला टॉन्ट मारणारे खूप भेटतील, तुम्ही डिप्रेस व्हाल आणि तुम्ही गिव्हअप करून टाकाल. हो. आणि दॅन यू सेटल फॉर लेस. प्रॉब्ली विल गेट मॅरिड, तुमचं लग्न होऊन जाईल, मुलं बाळ होणार, तुम्ही अडकून राहणार त्या प्रपंचामध्ये, मग तुमचं हे स्वप्न अर्धवट राहील. हो. सो त्यांनी असं माझ्या कधी लग्नाचं प्रेशरही नाही टाकलं की तू तुझं ड्रीम्स फॉलो कर, चेस कर. तर हे खूप मोठं यश त्यांचं आणि फॅमिलीचं आहे की मी जेव्हा त्यांनी स्वतः गिव्हअप केलं असेल, त्यांनी कधी गिव्हअप नाही केलं. तर आय थिंक लाईफमध्ये पॅरेंट्स, फॅमिली आणि बेस्ट फ्रेंड्स जे तुमच्यावर तुमच्याच्या जास्त विश्वास ठेवतात की तुम्ही करू शकतो, तू करू शकतोस, हे खूप महत्वाचं आहे. दॅट्स वाय आय फील की हे सगळं जे यश आहे, दिस इज गॉड्स प्लॅन. आणि बाकी त्यांचं सगळं पेशन्स आई वडिलांचं. माझं ह्यात यश फार फार तर 1 किंवा अर्धा % असेल. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे माझे वडील श्री प्रकाश कृष्णा जाधव, माझी आई अरुणा जाधव. मला हे सांगून द्यायचं की ते पाली गावामध्ये जरी असतील तरी त्यांचे स्वप्न खूप मोठी होती. मला वाटतं की स्वप्न बघणं फ्री असतं, तर ॲटलीस्ट स्वप्न तरी नक्की मोठे बघा. त्यासाठी काहीही करा, पण स्वप्न बघणं पहिला भाग आहे.
तुम्ही स्वप्न जर बारका बघितलं तर पुढचं कधी होऊ शकत नाही. तर पहिली पायरी स्वप्न बघणं. बरोबर. तर त्यांनी स्वप्न मोठे बघितलीत आणि त्यांच्यामुळे माझ्यामध्ये ती एक ॲबिलिटी आली की स्वप्न मोठे बघायची असतात. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की मला ब्रॅग करायचं नाही की पालीतनं खूप मोठं काय केलंय. बट मला मेसेज पास करायचा आहे की पाली गावातून जर मी करू शकतो तर कुणीही करू शकतो. भारतातील कुठल्याही गावातून कुणीही याच्यामध्ये येऊन असं यश मिळू शकतो. तर तुमच्याकडे तुम्ही फक्त गावात आहात किंवा पैसे नाहीयेत आणि असे लिमिटेशन असतील तर तुम्ही काही करू शकत नाही, अशा प्रकारे भाग नाहीयेत. एनी वन कॅन डू दिस. फक्त पेशन्स ठेवा. 100 वेळा अपयश आलं तरी गिव्ह करू नका. ट्राय अगेन. 101 वेळा प्रयत्न करा. देव बघतोय सगळं. तुम्हाला नक्कीच त्याचं खूप मोठं यश मिळेल आणि भरभरून भेटेल. ॲस्ट्रो सिपर्स संघाचे तुम्ही सीईओ आहात, फाउंडर आहात आणि हा प्रोजेक्ट का महत्वाचा आहे आणि कशा पद्धतीने ते वर्क करणार आहे आणि त्यामागची म्हणजे हा प्रोजेक्ट तिथं दाखवण्यामागचा हा तुमचं काय कारण आहे, का तुम्ही तो प्रेझेंट केला तिथे, काय सांगा? पहिले म्हणजे जसं की मी आधी सांगितलं की क्रेडिट स्कोअर कसा इम्पॉर्टंट आहे. यात अजून बरेचसे भाग आहेत. ह्याला एक बॅकग्राऊंड स्टोरी अशी पण आहे की लहानपणी मी कल्पना चावलाचा खूप मोठा आदर्श घेतला होता. 2003 मध्ये शी लॉस्ट हर लाईफ इन कोलंबिया स्पेस डिझास्टर. आणि त्याचं कारण तुम्ही शॉक व्हाल, पण एक कारण होतं छोटंसं पार्टिकल एक होतं, नट बोल्ट किंवा जे काय असेल. जेव्हा लॉन्च केलं तो पार्ट निघाला आणि त्याच्या चॅनल जाऊन ठोकला. नासालाही लक्षात नाही आलं, कुणाला लक्षात नाही आलं. खूप छोटा डॅमेज होता, मायनर डॅमेज होता. आणि ते हिट शील्ड थोडक्यात असं असतं की तुम्ही जेव्हा एक्झिट किंवा एंट्री करता तर 3000 पर्यंत टेम्परेचर होतं, 3000 डिग्री सेल्सिअस. त्यातमध्ये मी भस्म होऊन जाईल. तर ते पूर्ण शटलला प्रोटेक्ट करायचं काम ते पूर्ण शील्ड करतात. तर ते येऊन काय इम्पॅक्ट केला, त्याला डॅमेज झाला. त्यांनी टेक ऑफ घेतला, वरून त्याचं पूर्ण कार्य पूर्ण केले आणि व्यवस्थित सगळं झालं. जेव्हा री एंट्री केली तर ते एवढ्या दिवसामध्ये डॅमेज वाढत गेला हळूहळू आणि कुणालाही लक्षात नाही आलं. जेव्हा री एंट्री केली अचानक तो डॅमेज शील्डला जास्त डॅमेज झाला आणि ते एका बारीक म्हणजे एक साधारणपणे खूप एवढंच हाय साईजचा असेल ते एवढा पार्ट डॅमेजमुळे त्याच्यामध्ये पूर्ण हीट आतमध्ये घुसलं आणि पूर्ण तो शटल डॅमेज झाला. त्यात 7 वीर गेले आणि त्यात कल्पना चावला एक होती. तर माझ्या डोक्यात हे नेहमी होतं, लहानपणापासून बघत राहिलो की अरे कल्पना चावला फक्त एक बारीक पार्टिकलमुळे मिळली आहे आणि आता पुढे स्पेसमध्ये कचरा सुद्धा हाच मुद्दा आहे. तर थोडंसं इमोशनल पण होतं की ठीक आहे, आपले जे आयडल आहेत ते त्याच गोष्टीमुळे गेलेत. तर व्हॉट कॅन वी डू की फ्युचरमध्ये असं दुसऱ्यांसोबत नाही होतं काम. भारताचं गगनयान मिशन आहे, तर हे प्रत्येक मिशन लिओमधून पास होणार आहे, लो अर्थ ऑर्बिट थोडक्यात. तर तिथे एवढा कचरा आहे की कुठल्याही मिशनला कचऱ्यामुळे हानी होऊ शकते. त्यात भारताचे ॲस्ट्रॉनॉट पकडा किंवा मार्सवर पकडा, त्यांना सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. तर आम्हाला असा प्रयत्न होता की आपण असं काय करू शकतो की ह्यांना धोका कमी होईल, हे कमीत कमी करता येईल आणि त्यातला काहीतरी हातभार लागतील. तर त्यामुळे आम्ही ॲस्ट्रो सिपर्सची एक संघ तयार केला आणि एक विजन होतं की हा कचरा कसा कमी करता येईल आणि काय करतं त्याच्यामध्ये अजून काय आपण करू शकतो. की हा कचरा फक्त कमी तर नाही, फक्त कमी करण्याचा हा मिशन नाहीये, तर पुढे हा कचरा वाढताही न कामा. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. हा कमी करत चालेल, वाढत चालेल तर ते सुद्धा एक प्रकारे युजलेस झालं. सो दोन्ही हे मुद्दे होते. आणि त्याच पद्धतीने जे तुम्ही बोललात की जो कचरा आहे तो आपण आता एखादी सॅटेलाइट असेल किंवा यान पाठवतो अंतराळामध्ये, त्यावेळेस तिथे कचरा कसा होणार नाही, म्हणजे आपण इथून भारतातून सोडलेले जे यान आहे किंवा सॅटेलाइट आहे ती निकामी झाल्यानंतर ती तिथे अंतराळात न राहता पृथ्वीवरती पुन्हा कशी आणू शकतो, काय तुमच्या त्या प्लॅन संदर्भात तुम्ही सांगा? या तर एक तर क्रेडिट स्कोर पहिला मुद्दा झाला. सेकंड आमचा सॅट लॉन्च वगैरे करायचे काही रूल्स वगैरे आले. त्यात आम्ही असा विचार केला की युनायटेड नेशन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुद्ध तिसरं थांबवायचं होतं, विश्वयुद्ध तिसरं थांबवायचं होतं. एकत्र आले, त्यांनी खूप काही गोष्टी तयार केल्या, म्हणजे एक रिकमेंडेशन सांगितले त्यांनी की आपण हे करूया ते करूया. तर आम्ही विचार केला की लिओला पण गरज आहे याची काळाची. तर आम्ही युनायटेड नेशन्स लिओ अकॉर्ड्स, थोडक्यात युनायटेड नेशन्स लो अर्थ ऑर्बिट अकॉर्ड्स आम्ही तयार केले. त्यात आमच्या कमिटी म्हणजे आम्ही कमिटी होतो, आमच्या ॲस्ट्रो सिपर्स कमिटीनी येऊन काही त्यांना 9 ते 10 पॉईंट सुचवलेत नासाला की आपण जर ॲस्ट्रो स्वीपर्स ह्यांचा जर तो क्रेडिट स्कोरचा वापर करून काही गोष्टी जर केल्यात तर आपण फ्युचरमध्ये सुद्धा आपण तो कचरा थांबवू शकतो. यातलं एक उदाहरण म्हणजे कुठलंही सॅट जर लॉन्च केलं तर त्याला सध्या मर्यादा नाहीये. सध्या सॅट लॉन्च केलं ते गेले 30 वर्ष 40 वर्ष फिरत राहतात पृथ्वीभोवती गुरुत्वाकर्षणामुळे. आणि गुरुत्वाकर्षण अशी गोष्ट की ते फ्रीमध्ये चालतंय काम सगळं, त्याला काय फ्युलची गरज नाही, काही नाहीये. असे प्रत्येक देशाचे सॅटेलाइट लॉन्च झालेत, ते फिरत राहतात पृथ्वीच्या भोवती गुरुत्वाकर्षणामुळे आणि त्याला परत री एंट्री करायचं किंवा डिऑर्बिट करायचं काही प्लॅनच नाहीये. तर यामुळे हा कचरा वाढत चाललाय. तर आमचं एक रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही काही जर लॉन्च केलं तर 25 वर्षापर्यंत वापर ठेवा. 25 वर्षामध्ये साधारण कुठलंही सॅटेलाइट युजलेस होतं, कारण की परत नवीन लॉन्च करावं लागतं. ऍटलीस्ट 80-90% सॅट असे असतात की तुम्ही लॉन्च केलं ते 10-15-20 वर्ष काम करतात आणि मग ते युजलेस होतात, रिडंडंट होतात.
आणि फक्त गिरत राहतात. तर इफ आफ्टर 25 इयर्स यू कॅन सेव्ह 5% ऑफ फ्यूल, त्याच्यामध्ये 5% वाचून ठेवा. आणि जसं तुम्ही 25 इयर्सचा मार्क हिट केला की तुमचं डेडलाईन हिट केली, तुम्ही परत डिऑर्बिट करायला सुरू करा. मग पृथ्वीकडे जेव्हा परत ते एंट्री करतील ते आपोआप नष्ट होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण फक्त लॉन्च करत नाहीये, तर फ्युचरमध्ये त्याला परत नष्ट कसं करायचं ह्याचाही विचार करतोय. ॲस्ट्रो स्वीपर्स संघाने आता पुढे या विजयानंतर, मोठ्या विजयानंतर काय बिझनेस प्लॅन आहे तुमचा? काय कशा पद्धतीने पुढे काम करणार आहात तुम्ही? तर आम्ही साधारणपणे आज एक बिझनेस मॉडेल तयार केला आहे. आमची स्वतःची एक वेबसाईट लॉन्च केली आहे. त्याच्यावरती आम्ही असा विचार केला आहे की वेगवेगळे पॅकेज आम्ही तयार केले आहेत, की जर साधारण काही देशात त्यांचे फक्त 5 सॅटेलाइट असतात. भारताचे 800 साधारण आहेत, यूएसचे हजारोमध्ये आहेत, रशियाचे हजारोमध्ये आहेत. तर प्रत्येक कंट्रीला अफोर्डेबल एक असा प्लॅन तयार होईल, तसा मी प्लॅन तयार केला आहे. त्याच्यामध्ये मी नासाचा डास सॉफ्टवेअर तुम्ही आधी मेन्शन केला तो, प्लस आमच्याकडे मशीन लर्निंग एक्सपर्ट जेनाब आहे, त्यांनी खूप सारे मशीन लर्निंगचे मॉडेल्स तयार केलेत. ऑलरेडी 3-4 रेडी आहेत. फ्युचरमध्ये अजून एक 10-12चा प्लॅन आहे. तर एक पूर्ण एकत्र करून आम्ही एक असं एक मॉडेल तयार केलं की टीचर्स पासून, स्टुडंट पासून ते मोठे मोठे कंट्रीज यांना आम्हाला ते विकता येईल फ्युचरमध्ये. ऑब्व्हियसली डेटा आम्हाला पूर्ण नासाकडून भेटेल, US एअरफोर्सकडून भेटेल. तर हा पूर्ण प्लॅन आहे. आम्ही सध्या फक्त एक प्रोटोटाईप लॉन्च केला आहे, की वर्किंग मॉडेल आहे, की त्यांना नासा फक्त कळलं कन्सेप्ट काय आहे, कसं काम करेल. पुढे आम्ही ऑब्व्हियसली फ्युचरमध्ये याला फंडिंगसाठी US युरोपमध्ये पिच करू आम्ही आमची आयडिया. आणि आता सिन्स नासाचा टॅग भेटेल की आम्ही विनर्स आहोत, तर आय होप की फंडिंग भेटायला इझी पडेल. आणि आय होप की वी विल गेट सम मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ फंडिंग, आणि तिथून पुढे मग आम्ही याला एक मोठ्या स्केलवरती लॉन्च करायचा विचार करू. म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे आता जे त्या तुमच्या प्रोजेक्टचा वापर कशाच पद्धतीने करता येईल? फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो. आता मशीन लर्निंगचा एक भाग असा असतो की आता मी जसं आधी बोललो की स्पार्क आहे लक्झमबर्ग हा युरोपमधील देश आहे. तिथल्या शास्त्रज्ञांनी एक डेटा सेट तयार केलाय. तर अवकाशात जेवढे सॅट आहेत त्यांचे इमेजेस वेगवेगळ्या अँगलनी, तर आम्ही मशीन लर्निंगला एक समजा ट्रेन केलं इमेजेसवरती, त्या पूर्ण डेटावरती, जो की खूप मोठा आहे, ज्याला आम्हाला सध्या सुपर कम्प्युटरची गरज पडेल. तर आम्ही पूर्ण अॅनलाइज नाही केलाय, तर त्या बारीकचा भाग फक्त अॅनलाइज केला. तर साधारणपणे आम्ही जे कॅमेरा फिट केला, आम्ही लॉन्च केला, सॅटला जोडला आणि वर लॉन्च केला. तो जेव्हा फिरेल तर फक्त इमेजेस थ्रू वेगवेगळ्या अँगलनी तो एक सॅट जसं त्यांनी कॅप्चर केला, त्याला कळेल की हा कुठल्या कंट्रीचा आहे, कधी लॉन्च केलता, आणि याचा पूर्ण एक आधार कार्ड सारखं पूर्ण डेटा येईल पूर्ण आपल्याकडे. असेच आमच्याकडे बरेच आहेत. एक ट्रॅकिंगचा आहे, की तुम्ही प्रत्येकाचं कसं ट्रॅक करायचं. जसं एक आपलं पृथ्वीवरती आपण रेल्वेसाठी सिस्टम आहे, ट्रॅफिक सिग्नल सिस्टम रोड्सवरती असतं. तर सॅटसाठी आम्ही सेम सिस्टम तयार करायची, की प्रत्येकाला ट्रॅक करायचं. त्याने काय होणार की कधी जर कोलिजनचा इम्पॅक्टचा धोका झाला निर्माण, तर आपल्याला ते आधी कळेल, आणि आधी कळत आपल्याला काहीतरी पावलं उचलता येतील. ना की आपण वाट बघतो की ते येऊन ठोकतील, आदळतील वगैरे. तर आपण आधीच काहीतरी करू शकतो. तर तो एक पार्ट आहे. असे बरेच सारे पार्ट आहेत, तर आम्ही ते देशांना विकू शकतो. त्यांना कळेल की आपला स्कोर काय आहे तो तर कळेलच, प्लस धोका किती आहे. म्हणजे मी दुसऱ्याला ठोकू शकतो का, मला तुला ठोकू शकतो का, आणि प्रत्येक मिशनला खरबडाचा खर्च असतो. जर मी सॅट लॉन्च केला आणि तो वर जाऊन जर नष्ट झाला, तर काही देश असे आहेत की त्यांना परत ते परवडणार नाही. म्हणजे नासाचा बजेट आहे 27 लाख कोटी, आणि भारताचा गेल्या 50 वर्षाचा बजेट मिळून आहे 18 लाख कोटी. तर एवढा तफावत आहे दोघांमध्ये. त्यांचा 1 वर्षाचं बजेट आपल्याला भारी पडतोय. तर आपण अफोर्ड नाही करू शकत की मी लॉन्च करतोय आणि वर जाऊन काय ठोकलं तर आपले ते पैसे नष्ट होतील, बजेट कमी आहे. सीमेतले काही बारीक देश पण आहेत, तर त्यांना हे खूप फायद्याचं आहे की ॲस्ट्रो स्वीपर्समुळे त्यांना हे धोका आहे की नाही कळेल, ट्रॅकिंग सिस्टम पूर्ण येईल, आणि मग बाकीच बरेच मुद्दे आहेत जे फ्युचरमध्ये लॉन्च करत जाऊ हळूहळू. आजचा हा पॉडकास्ट अतिशय महत्वाचा होता, कारण पाली ते नासा अशी गरुड झेप प्रतीक प्रकाश जाधव यांनी घेतली आहे. आणि प्रतीकजी, भारतीय इनोव्हेटर म्हणून तुम्ही नासाच्या या कॉम्पिटिशनमध्ये नेतृत्व करून आपल्या संघाला विजेतेपद प्राप्त करून दिले आहात. ही पालीकरांसाठी नाही तर रायगड जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि पालीतील एक तरुण हे नासा पर्यंतच्या कॉम्पिटिशन मध्ये गरुड झेप घेऊ शकतो, हे आज त्या प्रतीक जाधवने करून दाखवले आहे. आणि तुम्हीही ते करून दाखवू शकता. आजच्या या महत्वाच्या पॉडकास्टमध्ये आपण येथेच थांबूया. असंच महत्वपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.